7व्या शतकात मुस्लिम धर्माची स्थापना झाली. तलवारीच्या बळावर हा धर्म हळूहळू जगभर पसरत गेला. आज जगातील 57 देशात मुस्लिम समाजाची सत्ता आहे. जगभरात मुस्लिमांची संख्या सुमारे 200 कोटी एवढी आहे. मुसलमान आज जगाला दारुल इस्लाम बनवण्यासाठी बेचैन आहेत. जगात केवळ आपली धर्मसत्ता प्रबळ राहावी यासाठी मुस्लिम प्रयत्न करीत आहेत. यासाठी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालण्याचा आदेश मुस्लिम धर्मगुरू देत आले आहेत. जगभरातील मुस्लिम, अनेक उच्चशिक्षित मुस्लिमही तो नियम पाळताना दिसत आहेत. आजचे जग तेलावर चालते. गेल्या 150 वर्षात गल्फच्या मुस्लिम असणाऱ्या प्रदेशात तेलाचे मोठे साठे मिळाल्याने मुस्लिमांच्या हातात आर्थिक सत्ता आली. परिणामी मुस्लिम समाजाचे जगावर राज्य करण्याचे त्यांचे स्वप्न बळकट होत गेले. वास्तवात 7व्या शतकात निर्माण झालेला हा समाज अंधश्रद्धा आहे. जगातील साऱ्यांना मुस्लिम करण्याच्या प्रेरणेने भारलेला आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायला हा समाज तयार आहे. समाजातील अर्ध्या लोकसंख्येला, स्त्रियांना बुरख्यामध्ये जखडून ठेवण्यात काही आपण कुठे चुकतो आहे असे या धर्मातील पुढाऱ्यांना वाटत नाही. स्त्रिया हे मुले जन्माला घालण्याचे यंत्र आहे, उपभोगासाठी पुरुषांना मिळालेली देणगी आहे असे मौलवी मानतात. धर्मासाठी मृत्यू आला तर जन्नतचा दरवाजा खुला होईल, त्यावेळी बऱ्याच देखण्या स्त्रिया उपभोगासाठी मिळतील. हा असा चुकीचा संस्कार बालपणापासून होत असल्यामुळे मुले त्यावर विश्वास ठेवतात. परिणामी जिहादला तयार होणाऱ्या मुलांची फौज उभी करता येते. या अशा वागण्याने समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती मंदावलेली आहे. 1200-1300 वर्षात जगातील अनेक देशात मुस्लिम सत्तेवर आले आहेत. तलवारीच्या व लोकसंख्येच्या बळावर सत्ता ताब्यात घेणे, जगाचे राज्य मिळवणे यालाच प्रगती असे म्हणायचे का? जगाच्या इतिहासात मुस्लिमांचे आवर्जून नोंदवावे असे कोणतेही योगदान नाही. मक्का मुसलमानांची आहे, त्यावर फक्त सौदी अरेबियाचा हक्क असता कामा नये असे साऱ्या मुस्लिमांना सतत वाटत आले आहे. पण त्यावरचा हक्क सौदी अरेबिया सोडणार नाही. त्याची मालकी साऱ्या मुस्लिम समाजाला कधीच मिळणार नाही. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मुस्लिम बहुल देशातून 38,000 माणसांचा सर्वे करण्यात आला. या देशातील बहुसंख्य माणसांनी या हल्ल्याचे समर्थन केले. गाझामधील दहशतवाद्यांनी अत्याचार केल्यानेच इस्रायलबरोबरचे युद्ध गेल्या काही वर्षात सुरू झाले. कोणत्याही मुस्लिम देशाने पॅलेस्टिनी अतिरेक्यांचा निषेध केला नाही. इराणमधील सत्ता उलथवण्याचा प्रयत्न ज्या माणसांनी केला त्या साऱ्यांना ठार मारण्यात आले. जगातील मुस्लिमांनी खोमेनी चुकीचा आहे असे कधीही म्हटले नाही. जगभर शरीयतचा कायदा अस्तित्वात यायला हवा असेच अनेक मुस्लिमांना, विशेषतः त्यांच्या पुढाऱ्यांना वाटते. पुढे कधी शरीयतचा कायदा रूढ झाला तर ते प्रगतीच्या शिखरावर पोचले आणि उत्कर्षाच्या टोकावर टिकून राहिले असे घडण्याची शक्यता नाही. सत्तेसाठी मुस्लिम आपापसात झगडत आले आहेत. मुस्लिमांमध्ये शिया, सुन्नी यांच्यातील संघर्षामध्ये अनेक माणसांची हत्या करण्यात आली आहे. आजपर्यंत अन्य धर्मियांबरोबर लढ्यात जेवढी माणसे मेली नसतील त्यापेक्षा जास्त माणसे यांच्यातील आपापसातल्या लढायात मेली आहेत. साऱ्या जगाला मुस्लिम करणे कधीच शक्य होणार नाही व सारी माणसे मुस्लिम झाली असे मानले म्हणून ते सुखी प्रगत होण्याची शक्यता नाही. इस्रायल विरुद्ध आपले धर्मयुद्ध आहे असे अनेक मुस्लिम देश मानतात. इस्रायल संपल्याशिवाय हा संघर्ष संपणार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिमांच्या एवढ्या देशांपैकी एकही देश पूर्णपणे साक्षर नाही. इस्रायल मात्र 100% साक्षर आहे आणि इस्रायल प्रगतीची शिखरे गाठीत आहे. मुस्लिम समाजाची मात्र पीठशेहाट होत आहे. जगातील मुस्लिम देशांनी इस्रायलला वेढले असूनही त्या देशाला ज्यूंना नाहीसे करणे अजून तरी त्यांना शक्य झालेले नाही. जगाच्या इतिहासात मुस्लिम धर्माचे योगदान काय आहे? अत्याचार, कत्तली, जबरदस्ती, बलात्काराने समाजाची संख्या वाढवणे याला योगदान म्हणता येईल का?
प्रगत देशांनी विशेषतः प्रगतीच्या प्रांतात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अमेरिकेची आजची अवस्था काय आहे याबाबतचा आढावा आपण पुढील भागात घेऊ व अखेरच्या भागात प्राचीन भारताने जगाला काय दिले याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जन्नत में एक हूर दो हूरें उसके सर के पास, दो हूरें उसके पैरों के पास, और वो ऐसी हूरें होंगी कि अगर वो गाना गाएंगे तो मुर्दे जिंदा हो जाएंगे. वो ऐसे हूरें होंगी कि अगर वो समंदर में थूक देंगे तो पानी मीठा हो जाएगा.